जीवन म्हणते क्रिकेट राजा हुकला तो संपला. धन्यवाद. ओव्हर टू अशोक नाईक सर. थैंक यू, धन्यवाद सचिन सावन। फाइनल का मुकाबला टॉस हो चुका है। टॉस जीतकर पहले फील्डिंग के लिए मैदान पर उतर चुकी है भूमि स्ट्राइकर्स मांद्रेम क्रिकेट टीम और ओपनिंग जोड़ी आ चुकी है। अंपायर का इशारा होता हुआ खेल की इनिंग की शुरुआत होते हुए फाइनल का मुकाबला, अंतिम मुकाबला इस टूर्नामेंट का और बल्लेबाजी के लिए सामने स्ट्राइक पर बल्लेबाज है मुजम्मिल और नॉन स्ट्राइकर एंड पर है दाजी नाइक। शानदार बल्लेबाजी की थी सेमीफाइनल के मुकाबले में दाजी नाइक ने। अंपायर का इशारा होता हुआ खेल की इनिंग की शुरुआत होती हुई फाइनल का मुकाबला और पहला ओवर लेकर कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी के लिए विकी बोहिर गेंदबाजी पर। पहली गेंद छोटे गेंद, इस बार टॉप एज लगा, गेंद विकेट कीपर के पीछे निकली डिक्लेयर जोन में और सिंगल का इशारा होता हुआ अंपायर का। इस एक रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम का। सेमीफाइनल के दो मुकाबले थोड़े से एकतरफी जरूर देखने को मिले, लेकिन पूरी उम्मीद है सभी दर्शकों की एक फाइनल का तगड़ा मुकाबला, यादगार मुकाबला, जाते जाते घर जाते जाते बिल्कुल यादगार मुकाबला क्यों ना बन जाए। और ये सोचकर सभी दर्शक इस मैदान पर अपने बॉलिंग बार पर विकी बोहिर अगली गेंद लेकर और सामने बल्लेबाजी पर दाजी नाईक। स्पर्धेदरम्यान सन्माननीय संजय पवार साहेब यांनी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये या ठिकाणी घोषित केले बक्षीस। धन्यवाद। स्कोर रुका हुआ 1 पर बिना किसी नुकसान से। पहला ओवर जारी है। ऑन साइड पर इस बार शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर हल्के से गेंद को मोड़ा और जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक बार फिर से सिंगल के लिए कदम बढ़ाए दोनों बल्लेबाजों ने। तो एक एक रन के साथ दोनों बल्लेबाजों ने अपना खाता खोला और स्कोर बढ़ता हुआ 2 पर। राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई और टॉस जीतकर फील्डिंग करती हुई, गेंदबाजी करती हुई भूमि स्ट्राइकर्स मांद्रेम क्रिकेट टीम। फाइनल का मुकाबला दोनों के बीच का। बहुत अच्छी गेंद, इस बार एक बहुत अच्छा यॉर्कर देखने को मिला। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे विकी बोहिर और लेग बाइज के साथ एक सिंगल बढ़ता हुआ स्कोर के खाते में। स्कोर आगे बढ़ा, टोटल पहुंचा 3 पर। तीन पर टोटल आगे बढ़ा स्कोर। राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर विकी बोहिर। इस बार बहुत ही बढ़िया शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर। सामने लॉन्ग ऑन बाउंड्री पर भूषण गोले फील्डिंग करते हुए उनके हाथों में गेंद और इसी के साथ पहला विकेट चला गया टीम का। डीजे पर राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी थोड़ी सी नाजुक शुरुआत में जरूर कहूंगा और नए बल्लेबाज ऑलराउंड खिलाड़ी सोहेल शेख आ चुके हैं मैदान पर दाजी नाइक का साथ देने के लिए। गणेश सातोस्कर नए बल्लेबाज मैदान पर। कुछ बदलाव फाइनल के मैच के साथ दिखाई देता हुआ निश्चित रूप से राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम और विकी बोहिर अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर राउंड विकेट गेंदबाजी करते हुए। इस बार घूमकर मारना चाहते थे इस बार, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं हुआ और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक अच्छी शुरुआत भूमि स्ट्राइकर मांद्रेम क्रिकेट टीम के टॉस जीतकर इस फाइनल के मुकाबले में।
राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर विकी बोयर, सामने नए बल्लेबाज गणेश सातोस्कर और नॉन स्ट्राइकर एंड पर। ओ बहुत अच्छी गेंद, बोल्ड हुए उस गेंद पर, एक अच्छा यॉर्कर और दूसरा विकेट चला। और उन्हीं के साथ ये मिकी माउस, बहुत ही शानदार डांस बीच बीच में। स्कोर रुका हुआ 3 पर 2 विकेट के नुकसान पर, और दाजी नाइक का साथ देने के लिए नए बल्लेबाज मैदान पर। अब सोहेल शेख आते हुए, एक बहुत अच्छा यॉर्कर जिस गेंद पर चलता किया गणेश सातोस्कर को, उससे पहले मुजम्मिल आउट हुए, और शानदार जो कि पहला ओवर और अंपायर का इशारा जो कि दूसरे ओवर का रॉयल किंग सुपर ओवर का इशारा होता हुआ, और उस ओवर में गेंदबाजी के लिए दिखाई देते हुए बॉलिंग बार पर अंकित यादव, बिल्कुल बनारस बिल्कुल डॉन फिल्म की याद आ गई, अमिताभ बच्चन खई के पान बनारस वाला। लेकिन क्या बिल्कुल तेज गेंदबाजी की है आज। गेंदबाजों का बोलबाला रहा पहले 2 सेमीफाइनल के मुकाबले में। दर्शन बांदेकर है, उन्होंने भी बहुत, गौरीश नागवेकर की भी दाद देनी पड़ेगी, बहुत किफायती गेंदबाजी की थी। तो जो 2 सेमीफाइनल के मैच देखने को मिले, गेंदबाजी बिल्कुल बेहतरीन देखने को मिली। और फाइनल के मैच अगर बात करेंगे, पहले ओवर की अगर कहानी, तो बिल्कुल छा गए गेंदबाज। पहले ओवर में विकी बोयर 2 सफलता 3 रन दिए और 2 सफलता हासिल किए, और उसके बाद अब ये दूसरा ओवर शुरू होता हुआ, और अपने बॉलिंग बार पर अंकित यादव गेंदबाजी के लिए। तेज गेंद इस बार बल्ले से लगी, थर्ड मैन की तरफ जो डिक्लेयर एरिया, वहां पर गेंद निकली, एक सिंगल बना, स्कोर के खाते में 4 पर पहुंचा। टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर। अंतिम मुकाबला 6 ओवर का मैच है। कई दर्शक टेनिस क्रिकेट .in से भी जुड़ चुके लाइव प्रसारण के साथ। आपका बहुत बहुत धन्यवाद इस टूर्नामेंट के साथ। इस बार गति में परिवर्तन, पहली गेंद थोड़ी तेज गेंद थी, इस बार थोड़ी धीमी फेंकी गेंद, आखिर में उंगलियों को फेरा था, और बल्लेबाज थोड़ा सा अचंभित हो गए इस गेंद के साथ, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। सभी फील्डर 38 सर्कल के भीतर इस ओवर में, और इस ओवर में अंकित यादव अपने बॉलिंग मार्क पर थोड़ा दूर से इस बार खेलना चाहते थे। गेंद चली गई एक बार फिर से विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ टोटल 4 पर। योगेश पेंटकर जो विकेट कीपर है टीम के, दोनों टीमों के विकेट कीपर को तो दाद देनी पड़ेगी। एक ओवर से है गोपाल बट्टा है, और दूसरी ओर है योगेश पेंटकर। इस बार बढ़िया शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, बल्ले के बीचों बीच इस बार, और गेंद निकली बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। कर गए, कुछ अजीब सा लगा उनको भी, लेकिन पहला चौका निकला राजाराम वॉरियर तलवड़े क्रिकेट टीम की ओर से। बहुत अच्छा शॉट सोहेल के बल्ले से। बिल्कुल, स्कोर आगे बढ़ा, टोटल पहुंचा 8 पर। इस बार फिर से एक बार अच्छा शॉट, लेकिन फील्डर है मौजूद,
और जब तक गेंद को उठाते कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 9 पर 2 विकेट के नुकसान पर। खेल जारी है दूसरे ओवर का। इस बार धीमी फेंकी गेंद और जब तक गेंद को फील्ड करते, निशाना लगाया था, गेंद नहीं लगी स्टंप पे। लेग बाइज का इशारा, डबल फिगर में 2 अंकों में स्कोर आगे बढ़ा। खेल और 1 ओवर का समाप्त हुआ, यानी 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 10 रन 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर समाप्त हुए और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पर। राजाराम वॉरियर तलवड़े क्रिकेट टीम इस फाइनल के मुकाबले में बल्लेबाजी करती हुई मैदान पर। रॉयल किंग सावंतवाड़ी भाजपा चषक 2026, काफी भारी संख्या में दर्शक मैदान पर दिखाई देते हुए और थोड़ी सी चर्चा हो रही है, बातचीत हो रही है, गेंदबाजी में परिवर्तन क्या होगा जो तीसरा ओवर, क्योंकि 2 ओवर समाप्त हुए और अगर 2 ओवर की बात करूंगा तो वो टोटल नहीं देखने को मिला स्कोर बोर्ड पर, लेकिन लंबी बैटिंग लाइनअप है। राजाराम वॉरियर तलवड़े क्रिकेट टीम में आने वाली बल्लेबाजी बहुत सी बाकी है और फिलहाल बॉलिंग में परिवर्तन। एक बार फिर से खुद का दूसरा और टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए विकी बोयर अपने बॉलिंग बार पर, सामने दाजी नाईक स्ट्राइक पर। मिकी माउस चला लवकर बाहेर या। दस रन स्कोर 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर और सीधे हाथों में श्रेयस कदम मिड विकेट बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, कैच को दबोचते हुए। एक विनंती असेल मित्रांनो, मैदानात गाड्या फिरवू नका। नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर, नेहाल तुसामत। थोड़ी सी नाजुक शुरुआत राजाराम वॉरियर तलवड़े क्रिकेट टीम, साझेदारी बनानी पड़ेगी। 6 ओवर का मैच है, 60 62 65 के आसपास जाना पड़ेगा बल्लेबाजी में और सामने बिल्कुल तीखी गेंदबाजी हो रही है। विकी बोयर खास करके परेशान कर रहे हैं हर एक बल्लेबाज को और उनकी गेंदबाजी का सामना करने के लिए नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। नेहाल तुसामत, दाजी नाईक आउट होकर वापस, शायद थोड़ी सी तेज गेंद आ गई बल्ले पर और इसलिए थोड़ा धोखा खा गए दाजी नाईक। एक मिस टाइम शॉट, लेकिन बच गए वहां पर। गेंद निकली डिक्लेयर एरिया में और सिंगल बढ़ता हुआ स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 11 पर पहुंचा 3 विकेट के नुकसान पर। खेल जारी है तीसरे ओवर का। विकी बोयर गेंदबाजी कर रहे हैं। नए बल्लेबाज अभी अभी सिंगल के साथ अपना खाता खोलते हुए और स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए सोहेल शेख सामना करेंगे आने वाली अगली गेंद का। इस बार कोई खास समझ नहीं पाए गेंद के बारे में। फिर से एक बार गेंद निकली फाइन लेग की तरफ जो डिक्लेयर एरिया और एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में और 1 रन के साथ स्कोर आगे निकला 12 पर पहुंचा टोटल 3 विकेट के नुकसान पर। शानदार गेंदबाजी हो रही है, फील्डिंग साथ दे रही है मैदान पर और बल्लेबाजों को ज़्यादा मौका नहीं दे रहे बिल्कुल बड़े शॉट के लिए और थोड़ा सा दबाव भी जरूर है बल्लेबाजी पर। फुल टॉस गेंद उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर और इस बार गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए।
और ये तलवड़े क्रिकेट टीम के स्कोर के खाते में स्कोर आगे बढ़ा 18 पर पहुंचा टोटल 3 विकेट पर। इस बार ऑन साइड पर हल्के हाथों से मिड विकेट बाउंड्री पर और अमित नाइक मिड विकेट बाउंड्री पर सीधे हाथों में धन्यवाद। नए बल्लेबाज जाते हुए मैदान पर दर्शन बांदेकर, बहुत कुछ दारोमदार है इस बल्लेबाज पर। बिल्कुल बिल्कुल, और अंपायर से रिक्वेस्ट है नितिन सर, हमारे जो बल्ले हैं उनके पास थोड़ा बल्ली है जो हमारा, उसके पास थोड़ा आइए बीच में, जब आपको जो कि वक्त मिलेगा तो डांस के लिए बिल्कुल आप जरूर आ सकते हैं। फिलहाल दर्शन बांदेकर आ चुके हैं मैदान पर, सभी दर्शकों की निगाहें उनके ऊपर। 4 विकेट और चारों विकेट विकी भोईर अपने गेंदबाजी में हासिल करते हुए राउंड विकेट इस ओवर में। बहुत अच्छी गेंद इस बार, धकेला गेंद को ऑन साइड पर और ओवर की समाप्ति हुई। इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के बाद टोटल स्कोर 18 रन 4 विकेट के नुकसान पर। रॉयल किंग सावंतवाड़ी, तुषार सर, बादल चौधरी, गुरु चिटनीस महेश डोंगरे, बिल्कुल आप सभी का धन्यवाद जो इतनी बड़ी प्रतियोगिता में आपने मौका दिया कमेंट्री के लिए। नितीना काय सांगा सांगूया तसा नको, 3 झाले। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। गेंदबाजी में परिवर्तन, कमेंट्री बॉक्स में परिवर्तन। आइए एक बार फिर से माइक्रोफोन पर जुड़ जाते हैं गुरु चिटनीस के साथ। धन्यवाद अशोक सर। चौथ्या षटकाला सुरुवात होते, पुन्हा एकदा तोच गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती अंकित यादव आपल्याला पाहायला मिळतोय। वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघ घेऊन संघाचं मी म्हणेल काहीशा कमी धावा जमवल्यात। याचं प्रमुख कारण आहे ना, तर एका बाजूनं गडी बाद होण्याचा सिलसिला हा मैदानावरती कायम राहिलाय आणि त्याच्याच परिणाम स्वरूप त्या ठिकाणी राजाराम वॉरियर्स तेवढे संघाची थोडीशी नाजूक स्थिती मैदानावरती। यावेळी दर्शन बांदेकरनं उडवलाय आलाय चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा बाहेर आणि त्याचबरोबर पंच महेश डोंगरे यांच्याकडनं नो बॉलचा इशारा आलाय। काय सुरेख फटकेबाजी दर्शन बांदेकरचे, ज्याचा खेळ बघण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने सावंतवाडीची जनता या मैदानावरती उपस्थित आहे ना, तो जनतेला त्यांची डोळ्यांची पारणं फेडणारा एकंदरीत खेळ या अगोदरच्या सामन्यात देखील दर्शन दाखवला आणि त्याच खेळाची पुनरावृत्ती या सामन्यात देखील दर्शन बांदेकरद्वारे। 3 चेंडूवरती 3 षटकार दर्शन बांदेकर, सलगचे 3 चेंडूवरती 3 षटकार, तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक प्रणव रेडकर यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे। सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया। 1 षटकार दर्शनच्या बॅटमधून निघालाय, धावसंख्या येऊन पोहोचली 26 धावांच्या टप्प्यावरती, एकंदरीत गडी बाद झाले 4।
सुरुवातीपासून अगदी पहिल्या षटकापासून विकी भोईरनं खिंडार पाडलं, त्याला साथ दिली अंकित यादवनं आणि यावेळी अजून एक मोठा अडसर दर्शन बांदेकर जो धोकादायक ठरू शकला असता त्याचा गडी देखील तंबूच्या दिशेनं त्याने माघारी पाठवलाय. 5वा हादरा निम्मा मध्ये आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण सफलता, तो देखील त्यांनी गडी बाद केलाय. कोणाचा गडी बाद केलाय तर दर्शन बांदेकरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. दर्शनने या इनिंग मध्ये या डावामध्ये दिमाखात सुरुवात जरूर केली होती, परंतु तो मोठी खेळी या सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण खेळी आपल्या संघासाठी साकारून देऊ शकला नाही. अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परततोय. एका षटकारानं नटलेली दर्शनची खेळी झाली समाप्त. 6 धावांवरती दर्शन बाद. नवीन फलंदाज सिंधुदुर्गचा रवींद्र जडेजा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो समीर वेंगुर्लेकर आपल्याला मैदानावरती. पहिला चेंडू त्याच्या पायावरती आदळतोय. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू अंकित यादव द्वारे. एकंदरीत आपण बघतोय प्रतीक धावडे वेंगुर्ला येथून, ज्याने सलगच्या 3 चेंडू 3 षटकार ठोकणाऱ्या कोणत्याही फलंदाजाला 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. यावेळी आकुट टप्प्याचा चेंडू, प्रचंड वेग आहे चेंडू मागे आणि या वेगाच्या जाळामध्ये निश्चितपणे फसलाय तो फलंदाज सोहेल शेख. काय प्रचंड वेग आहे बघा 17 वर्षीय अंकित यादवकडे. का त्याला बनारस येथून खास बोलावलंय ही स्पर्धा खेळण्यासाठी. काल यानंच एक करामत दाखवली होती देवगडच्या मैदानावरती आणि ISPL चा जर विचार करायला गेला ना तर कलकत्ता संघाचं यानं देखील प्रतिनिधित्व केलेलं. हा चेंडू पंच दंडित घोषित करतील. उत्साहाचं वातावरण आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये एकंदरीत एक खराब चेंडू मी म्हणेल अंकित यादवच्या माध्यमातून. ओव्हर द वेस्ट साईडचा हा नो बॉल ज्याचा इशारा पंचांनी केलाय. फुट ओव्हर स्टेपिंगचा, येस ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल ज्याचा इशारा पंचांनी केलाय आणि या नो बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणि त्यानंतर संधी ती फ्री हिटची. आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती सोहेल शेखनं जर षटकार ठोकला तर हॅलो ब्रदर्स चायनीज सेंटरचे मालक पिना ठाकूर यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. येस 2 घेतलेले आहेत. धावसंख्या 29 धावांच्या टप्प्यावरती. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 5 गडी बाद झालेत. यावेळी फसलेला फटका, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. फरक काही पडणार नाही या संघावरती. 1 धाव तर नक्कीच जिची नोंद संघाच्या धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या एकंदरीत 4 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 अशी स्थिरावले. अशीच काहीची धावसंख्या उभारली होती पहिल्या सेमीफिनालीच्या सामन्यामध्ये याच संघाविरुद्ध गोवन स्ट्रायकर्स गोवा संघानं. इट इज अ ओव्हर. आणि एकंदरीत आपण बघतोय त्यानंतर भूषण गोळे यानं पहिल्या सेमीफिनालेमध्ये काय कमाल केली होती. 5व्या षटकाचा मोर्चा त्याच्यावरती सुपूर्द केला होता आणि ते षटक त्यानं निर्धाव फेकलं होतं, मेडन फेकलं होतं आणि त्याच षटकानं त्या सामन्याला कलाटणी दिली होती. आणि त्याच षटकाच्या जोरावरती मी म्हणेल नक्कीच या संघानं या अंतिम फेरीपर्यंत त्या ठिकाणी आपला प्रवास या स्पर्धेमध्ये जारी ठेवलाय. तोच भूषण गोळे, साताऱ्याचा भूषण, ज्याला साताऱ्याचा कंदी पेढा असं देखील म्हटलं जातं, तो भूषण गोळे चॉकलेट बॉय आपल्याला मैदानात दिसतोय. बघा पर्सनॅलिटी बघा भूषण गोळेची. एखादा हिरोला लाजवेल अशी पर्सनॅलिटी आहे ती भूषण गोळे यांची. 5व्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू फुलर लाईनचा उडवलाय चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि सुरेश झेल, सुमित ठेकळे याच्या मार्फत
जी करावी, संघाला एक चॅलेंजिंग टोटल पर्यंत नेऊन पोहोचवावं हा प्रयत्न एकंदरीत होताना दिसतोय तो सोहेल शेखच्या माध्यमातून. आणि या प्रयत्नात एक तो फटका खेळतोय, एक लॉफ्टेड फटका खेळतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. पण त्या लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उभा होता कोण? अभेद्य भिंत ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे सुमित ढेकळे एक हातानं तो अप्रतिम झेल त्याने टिपला. tenniscricket.in च्या माध्यमातून या झेलाचं ॲक्शन रिप्ले देखील आपण अगदी आपल्या स्क्रीन्सवरती बघणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. आणि ही ॲक्शन रिप्ले आपण tenniscricket.in च्या स्क्रीनवरती या अगोदर देखील बघितलं. भूषण गोळे पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज या नात्याने मैदानामध्ये गेलेला अक्षय घाटवळेच्यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. पंचांनी फेअर डिलिव्हरी असल्याचा निर्वाळा दिलाय. फलंदाजांनी आक्षेप घेतलाय हा चेंडू स्वेर असल्याचा आणि त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेण्याचा फैसला केलाय. आणि आपले तिसरे पंच ऋषिकेश खारुडेकर त्या ठिकाणी बघतील आपल्या पुनर्निरीक्षण कक्षामध्ये हा चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे. इट इज अ वाईड. पंचाला आपला निर्णय लागेल बदलावा आणि स्वेर चेंडूचा इशारा तिसऱ्या पंचांकडून केला गेलाय. स्वेरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती झाली आहे. धावसंख्या 31 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भूषण गोळे पुन्हा एकदा तेज तर्रार गोलंदाज मॅन फ्रॉम सातारा आपण बघतोय आपल्याला येताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सामना करेल अक्षय घाटवळ. यावी हा फटका खेळलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तो कोणती चूक करत नाहीये. अक्षय घाटवळला माघारी परतावं लागेल. निराश करत पॅव्हेलियनच्या दिशेनं माघारी परतलाय 7व्या गड्याच्या रूपामध्ये. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली ही केवळ 31 धावांच्या टप्प्यावरती. भूषण गोळेनं पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमाल केली आहे. मागच्या सेमीफायनल नंबर 1च्या सामन्यामध्ये याच भूषण गोळेनं आपल्या गोलंदाजीनं त्या सामन्याला कलाटणी दिली होती. तोच भूषण गोळे पुन्हा एकदा करिश्मा करतोय या सामन्यामध्ये. या सामन्यात जर विचार करायला गेला तर भूषणनं आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, त्यानंतर एक स्वेर देखील फेकला. परंतु ते दोन्ही ज्या त्या ठिकाणी फेअर डिलिव्हरी फेकल्या ना त्या 2 चेंडूवरती 2 गड्यांना त्यानं तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा. पहिला चेंडू त्रिफळा झालाय उद्ध्वस्त. फर्निचर डिस्टर्ब गोपाळ बटा गोल्डन डक बॅक टू द पॅव्हेलियन. एकंदरीत मैदानाच्या बाहेर पॅव्हेलियनच्या दिशेनं परतलाय कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोल्डन डकचा मानकरी गोपाळ बेटा. नवीन फलंदाज गेलाय विकी मैदानावरती. 8 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. ज्या अतितटीच्या फायनलच्या अपेक्षेनं एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी क्रीडा रसिक या मैदानावरती उपस्थित ना त्या निश्चितपणे मी म्हणेल
त्या क्रिकेट रसिकांची मी म्हणेल नक्कीच निराशा झाली आहे सामन्यामध्ये. धावफलक जर आपण बघितला तर तरी देखील क्रिकेट हा अनिश्चिततेने नटलेला खेळ. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्या क्षणी काय घडेल हे देखील सांगता येत नाही. कोणता फलंदाज कोणत्या क्षणी येऊन चमकेल हे देखील सांगता येत नाही. विश्वचषक 2023चा तो सामना ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीच्या स्थितीमध्ये सापडला होता. तब्बल 7 गडी त्यांच्या तंबूमध्ये परतले होते. 300 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करत होते. त्यावेळी ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ मैदानावरती आलं होतं आणि त्या वादळानं वैयक्तिक 201 धावांची खेळी साकारली होती आणि आपल्या संघाला अडचणीच्या स्थितीमधून एक मजबूत स्थितीत नेत सामना देखील विजयी करून दिला होता. तसंच काहीसं या ठिकाणी घडेल का, परंतु पुढच्या दरम्यान मैदानावरती घडतंय काय. भूषण गोळीच्या माध्यमातून एक ओव्हर द वेस्ट साईडचा नो बॉल ज्याचा इशारा पंचांनी केलाय आणि त्या मोबदल्यात एक धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती आपल्याला होताना दिसले. नो बॉलची एक धाव आणि त्यानंतर फ्रीट. अर्थात आमचे साथी समालोचक आज उपस्थित असलेले अमोल जमदाडे यांच्या भाषेत जर बोलायचं आलं, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्रीट. फ्रीटचा चेंडू, ड्राईव्हचा फटका, चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एकच धाव नक्कीच विकेला मिळते. मी म्हणेल निर्धारित 6 षटकांचा हा सामना, कमीत कमी 50 धावा तरी जमवायला लागतील राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. टू लेफ्ट, 33 धावा धावफलकावरती. 5वं षटक प्रगती पथावरती. भूषण गोळे नावाचा गोलंदाज 8 गडी तब्बल तंबूच्या दिशेनं माघारी परतलेत. ठराविक अंतरानं गडी बाद होण्याचा सिलसिला राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा या सामन्यामध्ये हा चालू राहिला आणि त्याच्याच परिणाम स्वरूप संघ काहीशा अडचणीच्या स्थितीमध्ये मैदानावरती सापडलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. भूषण गोळे पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी. का त्याला सन्मानानं बोलवलं जात आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी, का तो सातारा येथून सावंतवाडीमध्ये आलाय या मांजरेम संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्याची चुडूक या मैदानावरती त्याने आपल्या गोलंदाजीतून दाखवली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा. चेंडूची बॅटची बाहेरची कड घेतली आहे आणि चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये जाऊन विसावलाय घोषितच्या स्वरूपातल्या फक्त एका धावेसाठी. बघता बघता 5 षटकांचा खेळ देखील मैदानावरचा समाप्त झालाय. 8 गडी बाद झालेत ते राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे आणि 8 गडी गमावत 34 धावांपर्यंत मजल मारली आहे ती अर्थात या मेगा फिनालेमध्ये भूमी स्ट्रायकर्स मांजरेम संघाविरुद्ध. चेंडूची जबाबदारी कर्णधारानं सुपूर्द केली आहे ती अर्थात प्रसन्न पाटीलच्या खांद्यावरती. प्रसन्न पाटील वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 6वं षटक घेऊन संघाची धावसंख्या 34 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडला त्याच्या गोलंदाजीला सामोरं जाईल तो डावखुऱ्या हाताचा समीर वेंगुर्लेकर, सिंधुदुर्गचा रवींद्र जडेजा. पहिला चेंडू प्रसन्न पाटीलचा वेगवान पद्धतीचा, परंतु वेगानं चेंडू टाकण्याच्या नादामध्ये आपल्या दिशेपासून भरकटलाय. चेंडू डाव्याशीच्या बाहेर फेकलाय आणि पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. समालोचन कक्षाकडे इशारा केलाय गुणलेखकाच्या दिशेनं हा चेंडू स्वर असल्याचा. स्वेरच्या स्वरूपात एक अवांतर धाव 35 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
हाही चेंडू पुन्हा एकदा आपल्या दिशेपासून भरकटतोय. लाईन ठीकठाक करावी लागेल. अशा खैरातमध्ये धावा द्यायला नको पाहिजेत, कारण दुसऱ्या बाजूनं प्रतिस्पर्धी संघाकडनं बॅटमधून तुलनेनं मी म्हणेन काहीशा कमी धावा येत आहेत आणि या जर तुम्ही अवांतर धावा दिला ना तर त्याची मी म्हणेन मदतच होणार आहे, ती अर्थात फलंदाजी करणाऱ्या राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. 2 धावा अवांतरच्या स्वरूपात या षटकाच्या सुरुवातीला मिळाल्यात आणि या 2 अवांतर धावांच्या जोरावरती धावसंख्या 36 वर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक प्रगतीपथावर. यावी हा फटका उडवलाय डीप मिड विकेटला, काव कॉर्नरच्या दिशेने आलाय. स्टँड अँड डिस्पॅच, सीधी बात, नो बकवास, सब क्लियर है. चेंडूवरती पहिल्या लीगल डिलिव्हरीवरती मिड विकेटच्या दिशेने आला एक जोरकस षटकार, जोर का झटका, धीरे से लगे. एक षटकार आलाय. धावसंख्या 42 वरती. मी अगोदरच म्हटलं 50-55 धावा जरी राजाराम वॉरियर्स तळवडे संघानं जमवले ना तर जसा सामना एक अपेक्षित करून आले तर रसिक प्रेक्षक क्रीडा रसिक तसा सामना या मैदानावरती पाहण्याची संधी ही उपस्थित सर्वांना या पोलीस परेड मैदानावरती पाहण्याची संधी मिळेल यात कोणतीही शंका नाही आहे. दुसऱ्या चेंडूवरती प्रसन्न पाटीलचा होणारा कमबॅक पूर्णपणे चकवलंय ते समीरला. एकंदरीत 42 अशी धावसंख्या धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडू झालेत समाप्त. यावेळी पुन्हा एकदा समीरच्या बॅटमधून मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला विकी बॉय झप करणं आलाय चेंडूवरती. परतीची फेक केली आणि समीरलाही एक धाव घेण्यापासून रोखून ठेवलाय. परिणामी अजून एका निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावरती. षटकार ठोकल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी बांधून ठेवलाय समीरला. कोणताही मोठा फटका खेळण्यापासून निश्चितपणे मी म्हणेन रोखून ठेवलंय या मैदानावरती. धावसंख्या 42 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रसन्न पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकरला समीर वेंगुर्लेकर. उरलेल्या 3 षटकात एखाद दुसरा मोठा फटक्याची अपेक्षा असेल त्याच्या संघाला या सामन्यामध्ये. डेड बॉलचा इशारा पंचांकडनं. थोडासा रनअप मध्ये गडबडाट, प्रेशर सिच्युएशन, दबावाची परिस्थिती. आग दोनों तरफ लगी है अमोल सर. बघूया काय होईल या मैदानावरती. 3 चेंडू शेवटचे पहिल्या डावाची सांगता करणारे हे शिल्लक. यावेळी समीरच्या बॅटमधून मिनी हेलिकॉप्टर. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट थ्रो होतोय सुमित ढेकळेच्या माध्यमातून. अचूक यष्टांचा वेध करणारे फलंदाज विकी. धाव बाद, एका धावेची नोंद, 9 गडी बाद. ग्लेन फर्नांडिस शेवटची जोडी मी म्हणेन मैदानामध्ये. शेवटची जोडी असेल राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे. धावसंख्या 43 वर अजूनही 2 चेंडू येणं बाकी असतील. प्रसन्न पाटील. यावेळी हा पुलचा फटका आलाय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पाठलाग तर जरूर केला जाईल परंतु त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग वरती अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. भार्गव पाटील क्षेत्ररक्षकाचं नाव आहे. जेवढा सुंदर फटका ना तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण भार्गव पाटीलचं डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावसंख्या 2 न वाढली, येऊन पोचली 45 वर. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती समीर षटकार लगावेल का? संघाची धावसंख्या 50 पार नेईल का? बघणं महत्वपूर्ण. परंतु शेवटचा चेंडू ब्लॉक होल मध्ये खोदून खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा या पूर्ण करत जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला समन्वय, योग्य ताळमेळ 2 फलंदाज दरम्यान आणि निर्धारित पहिल्या डावाचा, पहिल्या 6 षटकांचा खेळ जो की मैदानावरचा झालाय समाप्त. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा उभारल्यात राजाराम वॉरियर्स तळवडे संघानं. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. काय घडेल, काय बिघडेल? येणारे 36 चेंडू
आणि या 36 चेंडू मागे 48 धावांचा पाठलाग. हात जोडून स्वागत असा रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 पाचव्या पर्व ग्रँड फिनाले. टॉस जिंकलो भूमी स्ट्रायकर्स. मानरेम संघात रजत मुंडेच्या नेतृत्वाखाली घेतली फिल्डिंग आणि राजाराम वॉरियर्स तेवढे संघाक रोखून धरला 6 ओव्हरीच्या खेळामध्ये 47 रनचा टार्गेट 48 धावसंख्येचा. सावंतवाडीचे उपसभापती गौरवजी मुळीक साहेब परत एकदा मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेत. मुळीक साहेब मान्यवर कक्षात स्थानापन्न तुम्ही होता ही विनंती. 3 बॉलात 3 विकेट जर खायच्या बॉलरने घेतले तर त्याका प्रतीक धावरे यांच्याकडून 5,000 रुपयांचा बक्षीस. 5,000 रुपये असत आणि 3 बॉल फक्त टाकूचे असत म्हणजे कमीत कमी श्रमामध्ये सगळ्यात जास्त मिळकत. पण जर मित्रांनो तुमका जर कधी आयुष्यात लक्षात ठेवचा असा कमीत कमी श्रमामध्ये सगळ्यात जास्त मिळकत कोणी केली तर जगात एक माणूस असा आयुष्यभरात 2 मिनिटापेक्षा कमी वेळ जो धावलो 120 सेकंदापेक्षा कमी वेळ धावलो पण 8 ऑलिम्पिक मेडल ज्याच्या नावे असा या नाव लक्षात ठेवा युसेन बोल्ट. पण मित्रांनो जगान बघली त्याची फक्त ती 120 सेकंदापेक्षा कमीची मेहनत. पण त्या 120 सेकंदासाठी आयुष्याची माती करून त्यांनी जी मेहनत केली जी प्रॅक्टिस केली ती जरी जगान बघली नसली तरी त्या 120 सेकंदामुळे ती त्याची मेहनत सुद्धा जगात कळली. म्हणूनच म्हणतो कमी श्रमामध्ये जास्त श्रीमंत होण्याचा स्वप्न कधीही बघू नकात. जेवढे तुमचे जास्त कष्ट तेवढी तुमची मेहनत जास्त उजळतली. 3 बॉलमध्ये 3 विकेटसाठी धावरे साहेबांकडचे 5,000 रुपये आणि कोण असतलो त्याचो मानकरी. 48 या सीमित लक्ष त्याचो पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी भूमी स्ट्रायकर्स मानरेम संघाच्या वतीने. या स्पर्धेच्या आयोजनासाठी नियोजनासाठी आदरणीय पालकमंत्री माजी पालकमंत्री तथा विद्यमान प्रदेशाध्यक्ष भाजपा रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे युवा नेतृत्व विशालजी परब आणि मास्टर माइंड विनोदजी राऊळ या सगळ्यांनी केलेला सहकार्य आणि त्यामुळे सावंतवाडीकरांचं स्वप्न यावर्षी पूर्ण झाला. कमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत असत अमोल जमदाडे सर. अमोल तुमचं सुद्धा स्वागत. किंग मेकर माननीय विनोदजी राऊळ यांची छबी तुमका बघूक मिळतली स्क्रीनवर आणि खरोखरच मास्टर माइंड आणि किंग मेकर ही बिरुदावली विनोदजी राऊळ साहेबांनी सार्थ ठरवली. या स्पर्धेचे सुद्धा मास्टर माइंड तेच असत आणि त्यांनीच ही सुंदर देखणी स्पर्धा तुमच्यासाठी बनवली. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक आणि या स्पर्धेचे किंग मेकर ज्यांची छबी तुमका बघूक मिळता स्क्रीनवर
माननीय श्री विनोदजी राऊळ साहेब अगदी मनपूर्वक आभार. पहिल्याच बॉलात विकेट काढलो तर प्रशांत मोरजकर यांच्याकडून 500 रुपये. बॉलिंग मार्कवर असलेलो सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान दर्शन बांदेकर. सलामीची जोडी स्ट्रायकर यांच्या दिशेन योगेश पेंडकर फायटर जेट आणि दुसऱ्या बाजून सुमित ढेकळे. नालासोपाऱ्याचो सुमित नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसतलो. स्ट्रायकर यांच्या दिशेन केमिकल इंजिनियर योगेश पेंडकर. पंचांचो इशारो लेट्स प्ले राईट हँड राऊंड विकेट. 7 ते 8 पावलांच्या रनअपसह दर्शन बांदेकरचो ह्यो पहिलो बॉल. पटको तर मोठो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर योगेश पेंडकर बाद झालो. एक चांगलो फटको तो योगेशचो, पण त्या बॉलवर योगेश बाद झालो. मालवणीत सांगूचा तर दारू ब्रँडेड पण स्पर्धेच्या ठिकाणी बिबोणे गावचे माजी सरपंच आदरणीय दादा चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं रॉयल किंग सावंतवाडीच्या माध्यमातून भाजपा चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या वर्षाचो ह्यो मानाचो भाजपा चषक कोण जिंकतलो. गतवर्षी होडावडा 11 ॲड्रियन फायटर पूर्वे संघाचो पराभव केलेलो. मॅन ऑफ द सिरीज होतो राजू फाटे. बबल नाईक गेल्या वर्षाचो बेस्ट बॅटर होतो आणि राजू फाटे बेस्ट बॉलर होतो. दाजी नायकान ग्रँड फिनाले गाजवलेलो. 2024चा जर इतिहास बघितला तर राजाराम वॉरियर्स तवडे संघान ओमसाई ओटवणे संघाचो पराभव करून रॉयल किंग सावंतवाडीची स्पर्धा जिंकलेली. तुषार रणदिवे होतो मॅन ऑफ द सिरीज. मयूर कारांडेन बेस्ट बॅटरचो किताब त्या वर्षी आपल्या नावे केलेलो आणि साहिल घाटवळ होतो त्या वर्षाचो बेस्ट बॉलर. प्रथमेश म्हात्रेन ग्रँड फिनाले गाजवलो. ह्यो मागच्या 2 वर्षांचो इतिहास, पण या वर्षाच्या वर्तमान काळात भविष्य काळातली नांदी कोण आपल्या नावान लिहितलो. 1-0 ही नाजूक सुरुवात आणि नंबर 3च्या पोझिशनवर अमित नाईक. 1-0 या पोझिशनवर 18 पेक्षा जास्त वेळा भारतीय संघाची कमान ज्यांनी आपल्या बॅटिंगच्या जोरावर सावरली. वॉल ऑफ इंडियन क्रिकेट राहुल द्रविड सरांची आठवण करून देत अमित नाईक दिसतलो. पहिल्या धावसंख्येची अजूनही प्रतीक्षा असा. पहिलो रन कधी येतलो. करूचे असत 48. पहिल्या बॉलवर दर्शन बांदेकरने बोनी केली विकेटची. दुसरो चेंडू आखूट टप्प्याचो. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये भूमी स्ट्रायकर्स मांद्रेमच्या गोलंदाजांनी परीक्षा घेतली राजाराम वॉरियर्सच्या बॅटरची, दर्शन बांदेकर सुद्धा अगदी तीच परीक्षा घेताना मालवणीत सांगाचा तर बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. हिशोब मोकळो करण्याच्याच तयारीत असा दर्शन, पण यानंतरचो हिशोब अमित नाईक नक्की लिहितलो आपल्या चोपडीत. गती परिवर्तन, रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. दर्शनला जणू काय माहिती होता अमित नाईक या बाउन्सर नंतर मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतलो आणि त्यामुळे स्लोअर वन चेंडू दर्शनचो. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये दर्शन बांदेकर. धावांची पुंजी जरी कमी असली तरी यापूर्वीच्या मॅचमध्ये जशी दर्शनने बॉलिंगच्या जोरावर मॅचचा निकाल बदललो तीच त्याची तयारी असा. यो फास्टर वन मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. जेचे पूर्वज राजी त्याचे कातळावर काजी. रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक चौकार. चौकारानंतर बदललो धावफलक. बोनी झाली धावसंख्येची 4. ह्यो धावफलक करूचे असत 48. पहिल्या ओव्हरीचो पुढचो बॉल. अजून एक गती परिवर्तन. आखूट टप्प्याचो बाउन्सर स्लोअर. दाजी नाईक चेंडूच्या खाली आणि अपर कट करण्याच्या प्रयत्नात अजून एक विकेट. अमित नाईक माघारी परतलो दुसऱ्या विकेटच्या रूपात.
2 विकेट काढले. अजून 1 विकेट जर दर्शन या बॉलवर काढलंस तर तुका प्रणव रेडकर साहेबांकडसून 3000 रुपयांचा बक्षिसा. शेवटचो बॉल असा आणि ह्यो बॉल असतलो 3000 रुपयांचो. स्ट्रायकर यांच्या रिशेन सातारचो कंदी पेडो भूषण गोळे. 48 पाठलाग. पहिल्या ओव्हरीत थोडीशी नाजूक स्थिती. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 4 यो धावफलक. दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवर कसो करतलो शेवट या ओव्हरीचो. दर्शनचो पुढचो बॉल ग्लान्स केलो. शॉर्ट फाईन लेगच्या रिचेन एक सिंगल फक्त मिळालो. 5 बोटांचा याक थापाट स्कोर बोर्डावर. पहिली ओव्हर सरली. 48 पाठलाग. रन झाले 2 विकेट 5 रन्सावर. जी गोलंदाजी दर्शन बांदेकरने केली आवडली असं तर एकदा टाळ्या वाजवूया. सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान शान आणि आमचो अभिमान दर्शन बांदेकरसाठी. टाळी यांचो गजर. दर्शन खूप नशीबवान असस तू. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गोवा राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुझ्यासाठी हे वाजलेले टाळी आहे. आणि याच टाळी यांच्या गजरात दुसऱ्या ओव्हरसाठी ऐकूया आवाज अमोल जमदाडे. फलकावरती फक्त 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग करायचा 48 धावांचा भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम क्रिकेट टीमला. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये नाजूक अवस्था आहे पहिल्या ओव्हरमध्ये, कारण दर्शन बांदेकर याने एक जबरदस्त स्पेल इथे टाकलाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले लगेचच निवडला बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमने. 30 चेंडूमध्ये 43 धावांची अजून आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 43 धावा जिंकण्यासाठीचं आव्हान भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम क्रिकेट टीम समोर. मोठं आव्हान उभं करण्यासाठी एक चांगली बॉलिंग पुन्हा एकदा करावी लागेल, कारण ज्यावेळेला तुमच्याकडे धावांची पुंजी कमी आहे ना त्यावेळेला तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी करावी लागेल. आणि ज्या 10-15 धावा कमी आलेत ना तो प्रेशर आहे. मेगा फायनलचा जो प्रेशर आहे ना बादल सर, तो या 10-15 धावा बरोबर 15 ते 20 धावांचं अंतर समांतर करतील इतका हा प्रेशर आहे. मेगा फायनलची लढत जिंकण्यासाठी रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 मधील अंतिम मेगा फायनलचा सामना तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज निहाल तयार. स्ट्रायकिंग एंडला भूषण गोळे. चांगला बॉल ऑन साइडला खेचलाय. बॅकवर्ड करून बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. बॉलला स्टॉप केले. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा कॉल नाही. दुसरी धाव पूर्ण होईल. तर माघारी पाठवले स्ट्रायकिंग एंड वरून सुमितने. सिंगल पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली आहे. 6 धावा. पाठलाग करायचं 48 धावांचा. जे प्रेक्षक उशिराने आमच्या सोबत जोडले गेलेत. मेगा फायनलची लढत रॉयल किंग सावंतवाडी यांच्या माध्यमातून भाजपा चषक आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर युवा नेते भाजपा विशालजी परब साहेब आणि मास्टर माइंड विनोदजी राऊळ यांचं मनापासून कौतुक करावं लागेल. आणि रॉयल किंगचे जे आमचे सगळे सदस्य आहेत आपलंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. तुषारजी तुळसकर, त्याचबरोबर निशांत आंचरेकर, ओमकार गावकर. आकुट टप्प्याचा बॉल पुल केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. येतोय शानदार चौकार. साठी अजून 38ची आवश्यकता. नाला सोपाऱ्याचा सुपरस्टार खेळाडू सुमित डेकळे स्ट्राईकला तयार. फुल टॉस बॉल ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चाच पडताना पाहायला मिळाले. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल बॅकअप पाहायला मिळते. सोहिल शेखच्या माध्यमातून सिंगलने स्ट्राईक बदलली. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती सातारेवरून दाखल झालेला अजून एक आक्रमक खेळाडू भूषण गोळे, ज्याने गोलंदाजीमध्ये आपला करिश्मा दाखवलाय, आपली योग्यता दाखवली आहे. बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे कारण टीम अडचणीमध्ये आहे. 1 ने धावसंख्या बदलली आहे. फलकावरती आतापर्यंत 11 धावा आहेत. जिंकण्यासाठी अजून मॅच मध्ये 37 धावांची गरज आहे. दोन्ही बॅटर चांगला खेळ इथे दाखवावा लागेल. मेगा फायनलची लढत आहे. सामना सोपा नाहीये. दोन्ही संघांना सामना जिंकायचा, एकाला हरावं लागेल. कोण होईल चमचमत्या लखलखत्या ट्रॉफीचा हकदार? उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबच्या माध्यमातून कोणत्या संघाचे फोटोज अपलोड होतील, किती प्रश्न आहेत प्रेक्षकांच्या मनामध्ये, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही वेळात मिळणार आहेत. फुल टॉस, टोचा वापर क्या, ओ क्या बात है, झेल टिपलाय सोहेल शेख साठी वाजणाऱ्या टाळ्या, प्रेक्षकांचा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतोय. आणि यावेळेला नाला सोपाऱ्याच्या सुपरस्टारला पुन्हा एकदा माघारी पाठवलंय. विकेट नंबर 3 डाऊन.
कुडाच्या सोहेल शेख साठी संजय पवार साहेबांकडून 1000 रुपयांचं बक्षीस दिला. एकदा टाळे वाजवूया सोहेल शेखच्या या झेलासाठी, मालवणी भाषेतल्या रणटुळाच्या कंटुळासाठी. प्रशांतजी मोरजकर यांच्याकडून देखील एक आकर्षक पारितोषिक आलंय सोहेल शेख साठी, त्याचं कौतुक केलंय. निश्चितच आपण पाहतोय सोहेल शेखने ते काम केलंय. क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाचा पाठीराखा असतो आणि तेच काम सोहेल शेखने इथे केलंय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बोलावले गेले. आपण पाहतो तर तिसऱ्या षटकामध्ये दर्शन बांदेकरला ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. टीमची धावसंख्या फलकावरती आहे, फक्त 12 धावा. जिंकण्यासाठी अजून 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 36 धावा. अमोल दिसतात तितक्या सोप्या नसतला आणि वाटतात तितक्या कठीण सुद्धा नसतला. 2 मोठे फटके सामन्यात परत एकदा आणू शकतात भूमी स्ट्रायकर्स मांद्रे संघात आणि दर्शन बांदेकरचे 2 विकेट परत एकदा राजाराम वॉरियर्स तवडे संघाची पकड मजबूत करू शकतात. पहिल्या 2 षटकात रन झाले 12, करूचे असं टोटल 48. आता शिल्लक राहिले एकूण बॉल 24, 36 रन्सांची गरज. सातारचो कंदीपेडो एका बाजून प्रयत्नात असा आपल्या टीमसाठी खिंड लढवताना एक सिंगल त्यांनी घेतलो मिड ऑफच्या दिशेन. जोपर्यंत फिल्डर येता स्क्रीनवर निहाल तुसामत तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या बदलली 3-13, 13 फॉर 3. नेमके कोणाचे 3-13 वाचतले, मानाचो चषक कोण आपल्या नावे करतलो. बॅट चिकड विकेट किपरच्या कपडावरसून चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 रन या बॉलवर. दर्शन बांदेकर 3 बॉलमध्ये 3 विकेट जर तू घेतलंस तर प्रणव रेडकर यांच्याकडून 3000 रुपयांचा बक्षिसा. 14 ह्यो धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावर जोडी एका बाजून सातारचो कंदीपेडो, दुसऱ्या बाजून कोल्हापूरचो तांबडो पांढरो नितीन माटुंगे. आणि या जोडीवर बराच काय अवलंबून असा. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 2 गादी आहे, पण कोण सांभाळतलो या सुंदर वाडीवर. अप्परकट केलो, स्लाइस केलो, कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या दिशेन. दाजी नाईक चेंडूच्या मागे येता, फील्ड करता, थ्रो करता बघा गोपाळच्या दिशेन. 2 रन पूर्ण झाले. या 2 रन्सांची बदललेलो धावफलक 16 रन्सावर. 48 तो पाठलाग. प्रत्येक रन्सासाठी घमासान युद्ध चालू असा. एक एक रन सुद्धा महत्त्वाचा असा आणि तो मिळवण्यासाठी प्रयत्नांची अगदी पराकाष्ठा. दर्शनने एकूण 9 बॉल आतापर्यंत टाकले, 9 रन त्यांनी खर्च केले, 2 सफलता त्याच्या नावावर. रिक्वायर्ड रन रेट 9.14चा. आखो टप्प्याचो चेंडू फाईन लेगच्या दिशेन. एक अजून सिंगल मिळतलो. विकेट किपरच्या मागे जी घोषांकित एरिया असा ना त्या एरियावर बरोच खेळ आज डिपेंड राहिलो. कालच्या दिवसात देवगडची स्पर्धा सुद्धा खूप सुंदर झाली, जी जिंकली राजू टायगर आरोंदा या संघात. राजू मालडीकर यांच्या नावान जो आरोंद्याचो दर्जेदार संघ बऱ्याच कालावधीनंतर एका मोठ्या स्पर्धेत खेळलो आणि त्या संघान यश संपादन केला, विजयश्री नावे केली आणि त्यासाठी राजू टायगर संघाचा हार्दिक अभिनंदन. राजू मालडीकर नक्की आठवण येतली या नावाची सुद्धा आज. शॉर्ट पिच, बॅट चिकट घेऊन चेंडू परत एकदा गोपाळच्या कपडावरसून. नितीन माटुंगे सारखे एक नामांकित खेळाडू, पण यावेळी दर्शन बांदेकर नेमक्या काय खाऊन इलो. येताना कोणाचा तोंड बघून इलो, येताना कोणाक व्हिडिओ कॉल करून इलो. आज नशिबाचो जणू काय त्यांनी नाश्तो केलेलो असा. गोपाळ भटाच्या टीमचा एक अलिखित नियम असा, ज्या दिवशी त्याची टीम खेळता त्या दिवशी जेवण कोणाकच नसता. नाश्ता भरपेट आणि किती वेळा. नेमको काय केलो दर्शनने थोड्या वेळाने विचारूया. अजून एक आखो टप्प्याचो बॉल यष्ट्यांच्या मागे. गोपाळ भटाचा यष्टीरक्षण. डॉट बॉलने खेळ सरलो 3 ओव्हरींचो. परत एकदा टाळ्या वाजवू हरकत नाही दर्शन बांदेकरसाठी. 18 बॉल शिल्लक, 30 धावांची गरज. शेवटच्या 3 ओव्हरींचो खेळ शिल्लक. सुरुवातीच्या 18 चेंडूमध्ये फक्त 18 धावा आलेत आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 धावांची अजून आहे आवश्यकता. प्रेक्षक हो, सामना आवडला का? जर तुम्हाला रॉयल किंग सावंतवाडीची स्पर्धा आवडली असेल तर एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करा. सावंतवाडी शहरामध्ये प्रथमच फ्लड लाईट्सचं आयोजन. क्या बात है. सुरुवातीच्या 18 बॉलमध्ये फक्त 18 धावा, त्यामध्ये 2 षटकं दर्शन बांदेकरची आपण पाहिली आणि 2 षटकामध्ये फक्त 11 धावा दर्शन बांदेकरने खर्च केल्या.
निहाल गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. स्ट्राईकला भूषण गोळे. 18 चेंडू 30 ची अजून आवश्यकता. टीमची धावसंख्या 18. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. भूमी स्ट्रायकर्स मांद्रे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये राजाराम मौर्यस तळवडे. महत्वाची लढत आपण पाहतोय. भूषण गोळे स्ट्राईकला तयार. आगून टप्प्याचा बॉल वरती आला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे फसला. भूषण गोळेला बीट केलंय. चाच पडताना दिसतोय भूषण गोळे. संघर्ष चालू आहे, स्ट्रगल चालू आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी राकेश राऊळ यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. कोणत्याही फलंदाजाने जर षटकार ठोकले, राकेश राऊळ आणि प्रशांत राऊळ यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची खैरात होणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला चांगलं काम इथे करावं लागेल. आता मात्र विजय आणि पराभव यांच्यामधलं अंतर ठरवणारे फक्त 17 चेंडू बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. निहाल. भूषण साडी याही वेळेला स्पर्धेच्या डी झोन कडे बॉल जाईल. आता गरज इथून वाढणार आहे ती षटकार चौकारांची. षटकार चौकारांचं महत्व आता वाढत चाललंय. एकेरी दुहेरी धावांचं महत्व कमी होईल आणि जसा चेंडूंचा खेळ पुढे जाईल सामन्याला गती येईल. दोन्ही बाजूने जिंकण्याचे प्रयत्न चालू आहेत. अक्षय घाटवळच्या प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. सार्थक स्पोर्ट आरोस यांच्या माध्यमातून महाकाल ग्रुप शिरोडा यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद महाकाल ग्रुप शिरोडा. आपले मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहोत. समीकरण बदललंय. 16 चेंडू 29 धावांची आहे आवश्यकता. गरज ही शोधाची जननी आहे. 16 चेंडू 29 धावा. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर वाढलंय. टेन्शन वाढलंय. दोन्ही बाजूने जिंकण्याचे प्रयत्न जारी आहेत. एकाला हरावं लागेल. दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. सामन्याने गती घेतली आहे. स्ट्रायकिंग येईलला नितीन माटुंगे तयार. बॉलिंग ट्रॅकवरती निहाल तयार. धीम्या गतीचा बॉल. दिशा कशी आहे पाहावं लागेल. आणि त्या दरम्यान आपण पाहतो चांगल्या टप्प्यावरती बॉल डिलिव्हर्ड केला आहे का तर नाही. यावेळेला आपण ऍक्शन पाहतो. ओ क्या बात है. आमचे ऑफिशियल नितीनजी वेताळ यांची एक वेगळी शैली तुम्ही पाहताय. वाईट बॉल ची घोषणा होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. 20 धावा. यावेळेला खराब लेंथवरती गोलंदाजी करणं म्हणजे स्वतःच्या संघाला पराभवाकडे लोटणं. लागोपाठच्या 2 विकेटसाठी राकेश आणि प्रशांत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. याही वेळेला त्याचीच रिओ शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये व्हाईट बॉलची घोषणा. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. बादल सर, या परिस्थितीमध्ये हा वाईट नाही तर या परिस्थितीतला हा सगळ्यात वाईट बॉल आहे. 16 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 16 बॉल 27 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर निहाल तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर नितीन माटुंगे तयार. कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा आता दाखवावा लागेल नितीन माटुंगेला. टोचा वापर केला. ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॉल डीप स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा कॉल झटपट वेगात 2 धावांची लहर. बॅकअप आहे आणि 2च धावांवरती थांबावं लागेल नितीनला. 2 ने धावसंख्या वाढली आहे. 23 धावा. समीकरण बदलतंय. येणाऱ्या अजून 15 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. 15 बॉल 25 ची गरज. भूमी ट्रॅकर्स मांद्रे क्रिकेट टीमला राजाराम मौर्यस तळवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. बॉलर तयार. आकुट टप्प्याचा बॉल हवेत खेळले. स्पर्धेच्या डी झोन कडे बॉल जाईल का हे पाहावं लागेल. एक टप्पत्र बॉलने घेतलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाला. परतीची फेकी येणार आणि 2 धावांची लहर पुन्हा एकदा पाहायला मिळते. 2 धावांनी आता मात्र संतुष्ट असेल राजाराम मौर्यस तळवडे. आणि मी सातत्याने ज्याचा उल्लेख केला की सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये राजाराम मौर्यस तळवडे क्रिकेट संघाकडे जो लक फॅक्टर आहे तो जास्त पाहायला मिळतो. त्यामुळे नशिबाची साथ राजाराम मौर्यस तळवडेला मिळेल का, प्रेक्षकांची साथ राजाराम मौर्यस तळवडेला मिळेल का, आणि दुसऱ्या बाजूला भूमिका ट्रॅकर्स मांद्रे क्रिकेट संघ देखील या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवेल का. हो स्विंग अँड मिस. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. सलग 2 गोलंदाज आहेत. त्याने 2-2 षटकं हाताळले आहेत आणि तो दबाव इथे क्रिएट केलाय. दोन्ही गोलंदाजांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. महत्वाच्या लढतीमध्ये दोन्ही गोलंदाजांचा खेळ उच्च दर्जाचा पाहायला मिळालाय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे. फक्त 25 धावा.
यावेळेला लेग वरती बॉल स्पर्धेच्या डी झोन कडे पुन्हा एकदा बॉल जाईल. सिंगल पाहायला मिळते. एकने धावसंख्या वाढली आहे. 26 धावा जिंकण्यासाठी अजून 22 धावांची आहे आवश्यकता. 12 चेंडू आणि 22 धावा. काय सामना रंगलाय. जबरदस्त लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. रॉयल किंग सावंतवाडी यांच्या माध्यमातून 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. प्रति षटकामागे 11 रन्स. स्पर्धा तर एका रंगतदार स्थितीत. ज्या प्रकारे रॉयल किंग सावंतवाडीची स्पर्धा रंगाची ग्रँड फिनाले होतो असा प्रेक्षकांका वाटलेला, अगदी तशाच प्रकारचो ग्रँड मेगा फिनाले चालू असा. आणि प्रेक्षकांका विनंती, जर ग्रँड फिनाले आवडलो तर एकदा टाळ्या वाजवा दोनही टीमच्या खेळाडूंसाठी. या प्रेक्षकांनी ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर नेली. या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार असत. खराच धन्यवाद. खूपच सुंदर आयोजन नियोजन आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेसाठी केलेलं सहकार्य. प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, युवा नेतृत्व विशालजी परब, मास्टर माइंड विनोदजी राऊळ आणि रॉयल किंग सावंतवाडीचे सगळे सदस्य. मिकी माऊस असा, तात्या विंचू असा, हे सगळ्यांचा डान्स सुद्धा असा आणि या सगळ्याच पात्रांचे कैनी सुद्धा असत, माकड चेष्टा सुद्धा असत. हे सगळेच काय मी तुमका स्क्रीनवर दाखवू शकणार नाही, पण मैदानावरचो खेळ मात्र दाखवू शकतो जो एका वेगळ्या उंचीवर गेलेलो असा. 12 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्रायकर एंडवर नितीन माटुंगे 7 बॉलमध्ये 6 रन्स आणि भूषण गोळे नॉन स्ट्रायकर एंडवर 9 बॉलमध्ये 8 रन्स. 5व्या ओव्हरीची जबाबदारी बॉलिंग मार्कवर विकी कलमेचो पहिलो बॉल. आवाज तर इलो नेमको काय होतो नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेन. विकेट सॅक्रिफाईस केली आपल्या सहकार्यासाठी नितीन माटुंगे यांनी. 4थी विकेट 26 रन्सावर. नितीन वेताळ आमचे अंपायर आहे. डान्सिंग अंपायर यांच्यासाठी पारितोषिक आले. आमचे गुणाजी गावडे साहेबांकडून सुद्धा बक्षिसीला 1000 रुपये. 2 विकेटसाठी 1000 रुपये आणि 2 षटकाराक 1000 रुपये. रजत देखणेकर यांच्याकडून पारितोषिक आले. आमचे डान्सिंग अंपायर नितीनजी वेताळ यांच्यासाठी. आणि प्रतीक सावंतकडून श्रेयस कदमच्या प्रत्येक षटकाराक 1000 रुपये. 11 बॉल 22 रन्सांची गरज. विकी कलमेन लावला एक पहिला कलाम. रनआउटचा जरी असला तरी तो महत्वाचा होता. रवले शिल्लक बॉल 11. भूषण स्ट्रायकर यांच्या दिशेन पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. कारण जो उडालो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन मारण्याचा प्रयत्न होतो, पण चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन. आणि गोपाळ बटा का म्हटला जाता कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग, त्याचं कारण बघा. गोपाळ बटान या बॉलला हातच लावलो नाही. मालवणी भाषेत कैरात काढणं जे का म्हटलं जाता. यापूर्वीच्या चेंडूवर ग्लेन फर्नांडिसने जी चूक केली, 1 रन वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनी 2 रन दिले, ती चूक गोपाळ बटान सुधारली. इक्वेशन बदलला. 10 चेंडू 21 रन्सांची गरज. 10 चेंडू 21. आता मात्र सामनो रंगतदार स्थितीत. स्ट्राईक रोटेट झाली आणि बांद्र्याचो वंडर बॉय हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम आजच्या दिवसात एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्याच्या नावे असा. तनुष्पोट सावंतवाडी संघाविरुद्ध काय जबरदस्त बॅटिंग केलेली श्रेयसने. परत एकदा तशी होतली का. 10 चेंडू 21 धावांची गरज. विकी कलमे 14-15 पावलांचा लांब लचक रनअप. वेगवान चेंडूसाठी प्रसिद्ध. श्रेयस कदमच्या अगदी शरीराच्या दिशेने चेंडूचा प्रवास. हाय म्हणण्या इतको सुद्धा वेळ नव्हतो. इतको वेगवान चेंडू. 1 रन लेग बायच्या स्वरूपात बदललेलो धावफलक. 28 रन्सावर. रवले शेवटचे 9 चेंडू 20 धावांची गरज. 9 चेंडू आणि 20 धावा. मातब्बर खेळाडूंनी सजवलेली ही स्पर्धा. रसिक प्रेक्षकांनी एका वेगळ्या उंचीवर नेलेली स्पर्धा. आणि त्यामुळेच रॉयल किंग सावंतवाडीचा या 5व्या पर्व पहिल्यांदाच सावंतवाडीची 2 लाखाची डे नाईटची स्पर्धा. रसिक प्रेक्षकांचा अलोट प्रतिसाद आणि त्या मान्यवरांची मिळालेली साथ.
आणि त्यामुळेच तुषार पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून मोठी, अजून भव्य दिव्य 6व्या पर्वामध्ये 9 चेंडू 20 रन्सांची आवश्यकता. शॉर्ट पिच, आखूड टप्प्याचा चेंडू, परत एकदा बॅट चिकट फाईन लेगच्या दिशेने. वारंवार आखूड टप्प्याच्या चेंडूवर बॅटची कड घेऊन जाणारे चेंडू, कधी थर्डमॅनच्या दिशेने, कधी विकेट किपरच्या कपड्यावरसून, कधी फाईन लेगच्या दिशेने. घोषांकित क्षेत्र बराचसा आज विरोधात गेला बॅटरच्या. पण राजाराम वॉरियर्स तवडे संघ मागच्या काही दिवसांमध्ये हो संघ मैदानावर दिसत नव्हतो. वापसी झाली या टीमची आणि वापसी झाली थेट ग्रँड फिनाले. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली, नेमकी कशासाठी? नायाचा, कॅन्सलाचा, लिवा लिवा आणि फुसा फुसा. रजत एकनेकर यांच्याकडून पारितोषिक आले 500 रुपयाचं आमचे डान्सिंग अंपायर नितीनजी वेता यांच्यासाठी. धन्यवाद रजतजी, आपले मनापासून धन्यवाद. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. 8 चेंडू आणि 19. कोण जिंकतलो ग्रँड फिनाले? रॉयल किंग सावंतवाडीचो भाजपा चषक 2026. हे 5व्या पर्वाचो मानकरी कोण असतलो? पहिल्या 2 पर्वामध्ये एकदा राजाराम वॉरियर्स तवडे, एकदा होडावडा 11 आणि या वर्षीचो नक्की विजेतो कोण असलो? आखूड टप्प्याचो चेंडू स्क्वेअर लेगच्या मस्तकावरसून वानराची लाकडा आणि चुलीक साकडा. घरात घुसलो लांडगो आणि भियान मेलो पाण. श्रेयस कदम मैदानावर इलो आणि या बँड्राच्या हेलिकॉप्टर बॉयने काय केला बघा. एक नाकार मुटको, एक चापटी स्क्वेअर लेगच्या मस्तकावरसून रॉयल किंग सावंतवाडी भाजपा चषक षटकार. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 बॉलमध्ये 7 रन श्रेयस कदमचे, 11 बॉलमध्ये 10 रन भूषण गोळेचे. पहिल्या 4 ओव्हरीमध्ये खूप नियंत्रित गोलंदाजी, खास करून दर्शन बांदेकर आणि निहाल तुसामत. 5व्या ओव्हरमध्ये प्रेशर थोडंसो विकी कलमेच्या बॉलिंगवर या षटकारांशी रिलीज करण्याचा प्रयत्न श्रेयस कदमचो. या ओव्हरीचो शेवटचा बॉल. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना विकी कलमे अजून एखादा कलाम लावतलो की दुसऱ्या बाजून श्रेयस कदम अजून एखादी चापटी वळतलो पाठभर वळाची. 7 बॉलमध्ये 13. लोअर फुल टॉस, सटिक यॉर्कर. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण बघा विकी कलमेचा. टाळी वाजले विकीच्या दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी. मेडन चेंडूनेशी इनिंगचो 5व्या ओव्हरीचो खेळ सरलो आणि इक्वेशन शिल्लक राहिला शेवटचे 6 बॉल 13 रन्स. काय घडता या शेवटच्या 6 बॉलमध्ये? सामनो जिंकतलो राजाराम वॉरियर्स तवडे की सामनो जिंकतलो रॉयल कारभार डेगवे, की या दोघांकडे या ओव्हरीचो निकाल न जाता सामनो सुपर ओव्हर मध्ये जातलो? ऐकूया आवाज अमोल जमदाडे. 6 चेंडू 13 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता भूमी ट्रॅकर्स मांद्रे क्रिकेट टीमला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. मेगा फायनलचा जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा तो क्षण गोड व्हावा आणि तो शेवटचा सामना आता मात्र खूप प्रेक्षकांना आवडलाय. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. बांद्रेचा हेलिकॉप्टर बॉय आपण पाहतो ज्याने एक टोले जंग षटकार ठोकला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला घेऊन आला. श्रेयस कदम मैदानामध्ये आहे. त्याच्यावरती आता मात्र बॅटिंग टीमचं भवितव्य अवलंबून असेल. भूमी स्ट्रायकर्स मांद्रेमचं आणि दुसऱ्या बाजूला शेवटचं निर्णायक षटक. या सामन्याचा विजेता कोण हे सांगणारं षटक. या स्पर्धेचा विजेता कोण हे ठरवणारं षटक. कोणत्या गोलंदाजाकडे द्यायचं याचा विचार विनिमय मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय. आज प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळतात. अतिशय रंगतदार लढत रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026चा 5व्या पर्वाचा हा अंतिम सामना तुम्ही पाहताय. श्रेयसने जर सामना फिनिश केला तर त्यासाठी पारितोषिक आलंय.
प्रणवजी गडेकर यांच्याकडून प्रणवजी रेडकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. श्रेयसला आज ते काम करावं लागेल ज्या नावासाठी श्रेयस ओळखला जातो. चला सामना लगेच चालू करा. खेळाडूंना विनंती आहे, सामना लगेच चालू करा. चला सामना लगेच चालू करा. पंचांना विनंती आहे, अजिबात वेळ घ्यायचा नाहीये. मेगा फायनल शेवटची ओव्हर 13ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला भूषण गोळे सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्ट्राईक बदलली आहे. स्ट्राईकला कोण आलाय? वांद्रेचा हेलिकॉप्टर बॉय चॉकलेट बॉय श्रेयस कदम स्ट्राईकला तयार होईल, ज्याने षटकार ठोकला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आले. सामन्यामध्ये भूमी ट्रॅकर्स मांद्रेमला 5 चेंडू जिंकण्यासाठी 12ची आवश्यकता. 5-12चं गणित पाहायला मिळेल. श्रेयस कदमच्या बॅटिंग वरती भवितव्य अवलंबून राहिलंय. भूमी ट्रायकर्स मांद्रेम क्रिकेट टीमचं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रजत मुंडे. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. यावेळेला देखील त्याला ते काम करावं लागेल. रिटायर्ड आउट होताना पाहायला मिळालं. यावेळेला आपण पाहतो तो भूषण गोळे तो मैदानाच्या बाहेर चालला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये रजत मुंडे. नाव स्ट्रायकिंग येईल स्ट्राईकला फलंदाज श्रेयस कदम. 5 बॉल 12ची आवश्यकता. 5 चेंडू 12. बॉलिंग ट्रॅक वरती सोहेल. ओ गोइंग 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 अँड गॉन. वांद्रेचा हेलिकॉप्टर बॉय चमकलाय. त्याने ठोकलाय हा षटकार. श्रेयस ती पाहायला मिळते. 42 धावा जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. राकेश आणि प्रशांत यांच्याकडून या बॉलवरती जर षटकार ठोकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. चला प्रेक्षकांना विनंती आहे, थोडीशी जागा मोकळी करा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरची 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आहे आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. एक डॉट बॉल देखील मॅचला टर्न करू शकतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, त्यामुळे कृपया आपली जागा अजिबात सोडू नका. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी भूमी ट्रॅकर्स मांद्रेमला राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. आता मात्र ते प्लॅनिंग चाललंय, ती रणनीती चालली आहे. दोन्ही संघ प्लॅनिंग करताना पाहायला मिळतात.
स्ट्रायकिंग एंडला बॅटर श्रेयस तयार. 4 चेंडू 6ची आवश्यकता. सोहेल शेख बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. दोन्ही बाजूने जिंकण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंना आता मात्र जीवनातील सर्वोच्च खेळ ते दाखवायचं आहे. सावंतवाडीच्या या आलिशान पटांगणावरती रंगला क्रिकेटचा रणसंग्राम. 4 बॉल 6ची आवश्यकता. यावेळेला फटका फसलाय आणि श्रेयस कदम सापडलाय. क्या बात है, क्या बात है. कहानी में ट्विस्ट आया है. तीन चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. ज्या वेळेला हे जग तुमच्या पराभवाची वाट बघतं ना, तिथूनच तर खरी जिंकण्याची तयारी करायची असते. या कठीण परिस्थितीमध्ये कोणता खेळाडू मैदानामध्ये जाईल जो आपल्या संघाला जिंकून देईल का? आता मात्र दोन्ही बाजूचे खेळाडू शर्तीचे प्रयत्न करतात. 3 चेंडू 6ची आवश्यकता. रॉयल किंगचे सदस्य जे सीमारेषेवर असत आपापल्या जाग्यांवर थांबा. प्रेक्षकांना कोणा काही आत येऊ देऊ नकात. रॉयल किंगचे सर्व सदस्य सीमारेषेवर थांबा आपापल्या जागेवर. रॉयल किंगचे सगळे सदस्य बाउंड्रीवर थांबा. खैच्याही प्रेक्षकाक मॅच संपेपर्यंत आत येऊ देऊ नकात. शेवटचे रवले शिल्लक 3 बॉल 6 रन्सांची गरज आणि वसाईच्या केळ्यांचो घड नेमको आरवलीचो वेतोबा पावतलो की नाही या केळ्यांका बघूया. शेवटचे 3 बॉल. सोहेल शेख ने सांगितलंय मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तो तब आता है जब हारने का रिस्क हो. चांगली बॉलिंग करत असताना सोहेल शेख पाहायला मिळालेत बॉलिंग ट्रॅक वरती. छोटा पॅकेज बड़ा धमाका. हाइट छोटी लेकिन फाइट बहुत बड़ी देता है ये खिलाडी. अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केल्यानंतर ज्या खेळाडूची चर्चा ओव्हरआर्म क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा चालली. गेल्याच महिन्यामध्ये वॉर्मअप क्रिकेटर्स नॅशनलच्या स्पर्धेत 8 ओव्हरीच्या मॅच मध्ये सेंचुरी ज्या खेळाडून आपल्या नावे केली. कुडाचं सोहेल शेख दिसतलं बॉलिंग मार्कवर. काय अप्रतिम झेल होतो अमोल सर या मॅचचो टर्निंग पॉइंट जणू काय. 3 चेंडू 6ची आवश्यकता. बॉलर तयार. यावेळेला हवेत बॉल गोईंग. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे का? या बॉलवर काय झाला बघा. चेंडू बरोच काळ हवेत होतो. दर्शन बांदेकर त्या चेंडूच्या खाली होतो. ऍक्शन रिप्ले बघूया टेनिस क्रिकेट .in वर. भार्गव पाटीलचा फटको डीप मिड विकेटच्या दिशेन. चेंडू बरोच काळ हवेत आणि क्षेत्ररक्षक दर्शन बांदेकरला बीट करताना चेंडू गेलो सीमारेषा पार. या बॉलवर काय झालं अमोल. बैल गेलो तो गेलो. जाताना नवाचा तो कासरो घेऊन गेलो. पण नुसतो कासरो की विजयाचो रथ सुद्धा घेऊन जातलो. नक्कीच बादल सर. तेलही गेलं आणि तूपही गेलंय. हातातून सगळंच गेल्यासारखी परिस्थिती झाली आहे. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2ची आवश्यकता आहे. सामना जर टाय झाला तर होणार आहे सुपर ओव्हर. 2 बॉल 2ची आवश्यकता. सुपर से भी ऊपर वाला ये मुकाबला. भार्गव पाटील सायकर यांच्या दिशेन ते का मिळाला जीवदान. आज नशिबाची मिळालेली साथ आणि ह्या नशीब अजून किती वेळ साथ देताला भार्गवला. शेवटचे 2 बॉल 2 रन्सांची आवश्यकता. ड्राईव्ह केले बॉलला. कबल ड्राईव्हचा एक सुंदर फटका. भार्गवच्या बॅट मधून निघालाय बॉल. 2 धावांचा फटका इथे पूर्ण केलाय भार्गवने आणि हा सामना जिंकलाय. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 चौकार मारून भार्गव पाटीलने या वसईच्या खेळाडून कमाल धमाल आणि बेमिसाल कामगिरी करत विजयश्री आपल्या टीमच्या नावे केली. भूमी सायकर्स मानरेम संघ या वर्षी भाजपा चषकासाठी मिळालो एक नवं विजेतो.